कोणाची गव्हर्नमेंट यायला पाहिजे आणि का? बीजेपीचीच. का बरं? का आपण एकत्र येतोय ना आता, त्याच्यामुळे. आजपर्यंत हिंदू एकवटला होता का? नाही एकवटला होता. आज एकवटतोय ना, कुठेतरी सनातन धर्माला जागा मिळते ना. आम्ही काय त्यांच्या विरोधातले नाहीये, पण जे काय चाललंय त्याच्यावरती भाष्य करणं तर गरजेचं आहे. पण बीजेपी मध्ये ते बाहेरची लोक, बाहेरच्या पक्षाची लोक येतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही जास्त खोलून बोलण्याचा अर्थ नाहीये. एक संभाजी ते पण नाव घेणं पण चुकीचं आहे. त्यातल्या एकाने ते विरोध केला होता दादोजी कोंडदेवांमध्ये, किंवा असे घेऊन, अशा लोकांना घेऊन नंतर नांगा कापला जातो ना. आज कुठे आहेत ती लोक जी दहशत माजवून बीजेपीच्या आधी जे दुसरीकडे होते, ती दहशत माजवत होती. त्या दहशतवाल्यांनाच आतमध्ये घेतल्यानंतर ते शांत झालेत ना. आज आहेत का त्यांची नावं कुठे? आता ते कोणी तुम्ही शोधायचं, ती कोण नावं, काय नावं. बीजेपी म्हणजे यांच्यामुळे बीजेपीचं नुकसान होतं असं नाही वाटत? कुठे झालं दाखवा मला. आज वोट चोरीबद्दल बीजेपीला बोलतात, EVM बद्दल बोलतात. आता परत हे जे काय ते बिनविरोध निवडून आले, ह्यांना काय तुम्ही लावाल? ह्यांना काय तुम्ही लावाल? आता बिनविरोध आले ना, दादांचे आले, ह्यांचे शिंदेचे आले, हे आले, अपक्ष आले. मग ह्यांना तुम्ही कुठलं EVM चोरी केली, वोट चोरी केली, की बाबा आता नाही ह्यांना गुंडगिरी केली, तुम्ही काय क्लेम कराल यांना? हे कुठल्या दराला? बरं, कर्नाटकमध्ये आता एक इलेक्शन झालं, बॅलेट पेपरवर झालं ना, सगळं बीजेपी आलं. तर आता तो एक रिपोर्ट आला की बाबा EVM वरती 83% लोकांचा विश्वास आहे. मग बीजेपीला का दोष देता? जेव्हा तुम्हाला एखादी न्याय व्यवस्था बोलवते, तुम्ही मशीन घेऊन या, तुम्ही दाखवा, तुम्ही प्रूव्ह करा. सिंगल मशीन हँडल करणं कधीही येतं, पण जेव्हा लॉटमध्ये मशीन असतात, तो लॉट कुठे जाणार आहे, कुठल्या मतदारसंघात, हे कोणाला माहिती आहे? त्या कशा मॅनेज केल्या जातील? फक्त आपल्याकडे मुद्दे नाहीत म्हणून प्रत्येक वेळेला बोट होतं आहे ना. त्यांच्याही चुका घडल्या असतील ना, घडतात. कोणाच्या नाही, सत्तेत असलेला सगळेजण चुकतात, सत्तेत राहणारे सगळे चुकतात. आपण जर पुण्याचा बोललो तर पुण्यातले काय काय मुद्दे आहेत जे लोक इलेक्शनला जाऊन वोट कशावरती करतील? डाऊन सुधारण्यावरतीच करावं, माझं तर प्रांजळ मत आहे. जी काही डेव्हलपमेंट करायची, तुम्ही तुमचा टॅक्स भरताय, त्या टॅक्स तुमचा नेमका कुठं यूज होतोय हे पब्लिकने जागा होऊन बघायला पाहिजे. पण प्रत्येकाला भीती आहे ना, आत्मसंरक्षण नाही आहे कोणाला. नेत्यांना आत्मसंरक्षण आहे, डिपार्टमेंटला वर्दी आहे, त्यांचं आत्मसंरक्षण. पण फ्री बोलतो त्याला कुठे आत्मसंरक्षण आहे? आता जे कॉर्पोरेटर्स जिंकून येतील त्यांनी काय काय सुधारणा केली पाहिजे पुण्यामध्ये? काय सुधारणा? तुम्ही पहिलं महत्त्वाचं सगळ्यात आहे ना, बेस्ट सुधारणा म्हणजे एज्युकेशनवर भर द्या. दुसरा हॉस्पिटलायझेशनचं बघणं, आणि तिसरा हाऊ टू रिड्यूस द पोल्युशन. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे की मानवी जीव, अन्न, वस्त्र, निवारा ही गरज आहे, पण त्याचबरोबर हे आत्ता फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. गटारं सुधारली म्हणून माणसं सुधारणार नाहीत ना. माणसांना सुधारलं तर गटारं सुधारणार, असं झालं पाहिजे. धन्यवाद. चला. केलं तर होतं डायरेक्ट कनेक्ट.